दरम्यान ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये स्वबळावरून धुसफूस सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच घेरण्याचा प्रयत्न भाजपसह विरोधकांकडून केला जातोय। अशा शिंदेंनी विरोधकांसह भाजपलाही थेट इशारा दिलाय। काहींनी लवंगी फोडण्याचा प्रयत्न केला, पण आपण आता थेट आयटम बॉम्ब लावणार असं शिंदे म्हणाले। भाजपसह विरोधकांचा ठाण्यावर डोळा। ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्या जोड। एकनाथ शिंदे दंड थोपटून तयार। घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल। भाजपसह विरोधकांना शिंदेंचा थेट इशारा। छोटे मोठे विरोधकांचा तामतमाम। राऊतांचा शिंदेंना सणसणीत टोला। बघा, एकनाथ शिंदेची भिजलेली फटाक आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असले तरी ठाण्यावरची त्यांची नजर काही हटलेली नाही। ठाण्यामध्ये भाजपनं स्वबळावर 75 पारचा नारा दिलाय, तर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा अबकी बार 75 पारचा दावा केला। ठाण्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असून इतरांच्या ठिकऱ्या उडतील असं राऊत म्हणाले। त्यावर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला, आमचाही नारा 75 पार। ते म्हणतात 70 पार। आमचा 75। आमचा 75। अहो, 2 ठाकरे आहेत ना, 2 ठाकरे सप्पे भारी। या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। किती काही लोकांनी केलं, किती एकत्र आले, काही म्हटलं ठिकऱ्या उडतील, अमकं म्हटलं तमकं, ठीक आहे, हे काय फक्त हातामध्ये लोक टिकले, हातात बोलाची कडी आणि काय बोलायचा आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे। त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे, विधानसभेमध्ये जिंकली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं विरोधकांसोबतच भाजपचे काही नेते देखील एकनाथ शिंदेंना टार्गेट करताना दिसून येत आहेत। त्यावरून देखील शिंदेंनी थेट इशारा दिलाय। काही लोक इकडे येऊन जातात, छोटे मोठे लवंग्या फटाक्या फोडतात, पण आपला एकच मोठा अटम बम असतो। अपना एक ही अटम बम, अपोजिशन वालों का सुपड़ा साफ, काम तमाम। उसका फुसका फटाका भी नहीं है, लवंगा भी नहीं है। समझा क्या? एकनाथ शिंदे क्या बोल रहे हैं? बिजलेला फटाका है, लवंगा, उसको क्या मालूम है क्या फटाका है? शिवसेना की पावर जो उद्धव ठाकरे ने उनको दिया ना, वो अब तक बज रहा है। नहीं तो कौन एकनाथ शिंदे? मुझे बताइए। उनको जो पावर मिला है बाला साहब ठाकरे ने नहीं दिया, उनको पूरा पावर उद्धव ठाकरे जी ने दिया था, उनका फटाका बज रहा है अब तक। आनंद दिघे यांच्या अपमानावरनं शिंदे आणि राऊतांमध्ये वार पलटवार रंगल्याचं बघायला मिळालं। खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर, भूमिकेवर स्टँड राहत नाही अशा लोकांचं बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील, कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केला आहे, आनंद दिघे साहेबांना कमी लेखलंय, आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला आहे। त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील। आनंद दिघ्यांचा अपमान कोणी केला? आनंद दिघ्यांचा अपमान कोणी? आनंद दिघेचा अपमान गद्दारांनी केला। ठाणेकर खरोखर सोडणार नाही। आनंद दिघे हे एक तुळशी वृंदावन होतं आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये उगवलेली ही भांगीची रोपटी आहे। आनंद दिघ्यांच्या ठाण्यातल्या तुळशी वृंदावनामध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचे 40 चोर आहेत, हे म्हणजे भांगीची रोपटी आहेत। त्याच्यामुळे अपमान कोणी केला? तर अपमान या लोकांनी केला। तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही? महापालिका निवडणुकांचं घोडा मैदान जवळ आहे। दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागले असून वादांचे हे फटाके दिवाळीनंतर देखील फुटत राहणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।